इथून आपण पाहतोय यस चेंडू या ठिकाणी दिलेला आहे. आपण पाहतोय मॅचला स्टार्ट करेल अनिकेत जाधव. आपण पाहतोय दीपेश करतोय स्टार्ट. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. दोन्ही संघाला मी बेस्ट ऑफ लक देईन या मॅच साठी. अगदी सुरुवात होईल पहिल्या चेंडूने. पहिला चेंडू अगदी पायावर टाकला होता. चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. पायावरचा चेंडू दीपेशने सर खेळून काढलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअरलेग आणि जर पाहिलं तर गली रिजन मध्ये आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय. फाईन लेग गली अगदी आपण पाहतोय जिथे विकी सज्ज आहेत. त्यानंतर शिबू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने फील्ड केलं चेंडूला. पहिला चेंडू अडवलाय. यावेळेस थोडासा शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र थोडासा धोका. परंतु पाहतोय धोका पत्करण्यापेक्षा माघारी परतलेलं बरं हेच मात्र विचार आलं मनामध्ये. आणि तेच पाहतोय आपण. इथून दिव्यांशू पुन्हा एकदा माघारी परतले. चेंडू जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय परंतु त्या ठिकाणी राज उपस्थित आहे. चेंडूला जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ रेझन मध्ये चेंडूला फील्ड करतोय. चांगल्या पद्धतीने फील्ड केलं. त्यानंतर फेकी केली. सिंगलच रन्स या ठिकाणी मिळते. आतापर्यंत 3 चेंडू ज्या पद्धतीने हाताळल्यात आणि 2 धावा खर्च केल्यात. एक चांगला चेंडू मध्यंतरीत आपण पाहिला जो थांबवला गेला होता. चिन्मयच्या हातामध्ये होता. चेंडूला पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन मध्ये खेळलाय. गॅप मोठा आहे आणि प्रथमेश त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाहीये. गॅप मध्ये आलाय चौकार 4. चांगला फटका सजवला गेला. मी म्हणेन थोडासा पायात टाकण्याचा प्रयत्न केला. दीपेश एक असा फलंदाज आहे ज्यांनी बऱ्याचशा टुर्नामेंट आयकॉन या रूपाने खेळलेला आहे. अगदी मी म्हणेन उमरोली गावामधून देखील दीपेश बऱ्याचशा टुर्नामेंट जर पाहिलं तर आयकॉन स्वरूपामध्ये खेळला होता. तो जमाना खूप चांगल्या पद्धतीने दीपेश जेव्हा फलंदाजीसाठी असायचा हे त्याचे केलेले कर्तृत्व आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचे. इथून पाहतोय पुन्हा एकदा. हो यावेळेस पुन्हा एकदा पायात टाकण्याचा प्रयत्न होता. इथे हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु पंचांचा इशारा येतोय. वाईटचा इशारा. यावेळेस थोडीशी लेंथ लाईन बदलली असं मी म्हणेन अनिकेतने. मागच्या मॅच मध्ये जे झालं ते पूर्णपणे विसरून पुन्हा एकदा चांगल्याने सुरुवात करण्याची इथे प्रयत्न केले जात आहेत. इथून पाहतोय आपण हा देखील चेंडू वाईटच्या स्वरूपाने या ठिकाणी टाकला जातोय. अतिरिक्त धाव 7 धावा ज्या आहेत त्या वाढवण्याचं काम केलंय. आणखीन 1 धाव भर होईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा लागल्या जात आहेत. अतिरिक्त धावांचा या ठिकाणी विचार केला जाईल. 2 चेंडू जर पाहिलं तर सलग वाईटच्या स्वरूपात टाकले गेले. यावेळेस कोदून काढलाय चेंडूला सीमा रेषे पार आणि येतोय षटकार. 6 धावा. सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू आणि दीपेश साठी हे आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरून. षटकार आलाय आणि षटकारी निश्चित धावसंख्या जर पाहिले तर 14 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. हाही चेंडू जर पाहिलं तर बॅटच्या रडार मध्ये होता. दीपेश या चेंडूला सोडणार नाही हेच मात्र दाखवलं त्यांनी. पुन्हा एकदा मारलाय. हा देखील षटकार. अगदी 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 20 धावा. इथून जर पाहिलं तर जे 4 चेंडू होते ते खूप सुंदर होते परंतु त्यानंतरचे चेंडू अगदी जर पाहिले तर महागडे असे आपल्याला पाहायला मिळाले. 20 धावा स्कोर कार्ड वर आला. ज्या पद्धतीने दीपेश बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग. 4 चेंडू मध्ये त्यांनी 17 बनवल्यात. चांगली आक्रमकता मी म्हणेन. राज पाटील येतोय गोलंदाजी भागवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा हाताळण्यासाठी जबाबदारीने इथे मात्र कमबॅकिंग करावं लागेल. कारण की पुन्हा एकदा जर पाहिलं तर अनिकेतने तेच काम या ठिकाणी
कंटिन्यूस करताना आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी गोलंदाजीतून जर पाहिलं तर 3 चेंडू खूप चांगले, परंतु 3 चेंडूवर अटॅक. इथून मात्र पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय आणि अटॅक कोणाचा असेल तर नक्कीच दिव्यांशू या ठिकाणी आपण पाहतोय षटकार मारतोय. जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे टच मध्ये आहे हा खेळाडू आणि अशा पद्धतीचा चेंडू जर दिला तर कोणताही फलंदाज सोडत नाही, हेच मात्र दर्शवलं जात आहे. थोडासा खराब चेंडू होता, फुलटच चेंडू होता आणि त्याला मात्र दिशा दाखवली सरळ 6 धावांसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस चांगला चेंडू आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय आणि इथून जर पाहिलं तर ही लेंथ लाईन वापरणं गरजेचे आहे. कारण की आधीचा चेंडू थोडासा खराब होता, त्याला पनिश्ड केलं 6 धावांसाठी. पण हा चेंडूवर जर पाहिलं तर थोडंसं कमबॅकिंग. पुन्हा एकदा वळून फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. तिथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूला पाठवलंय चौकारासाठी. येतोय चौकार 4. आपल्या खेळाडू कक्षाकडे चेंडू पाठवत असताना दिव्यांशूवर आता मात्र नक्कीच शाबासकीची थाप मिळते, कारण की ज्या पद्धतीने दिव्यांशू खेळतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेस मी सोडणार नाही हा नारा लगावला जातोय. रन आउटच्या रूपाने जर पाहिलं तर नक्कीच स्टंपिंगच्या रूपाने इथे मात्र बाद करताना सुशांत वजे आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला चेंडू स्टेप आउट करून मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण हलकासा टर्न आणि त्यानंतर आपण पाहतोय सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. चांगला विकेट मिळाला. इथून मात्र जर पाहिलं तर दिव्यांशू बाद होताना पहिल्या गडी बाद होतोय 30 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 मध्ये 10 बनवल्यात. एक गडी नक्कीच बाद केलाय, परंतु दिव्यांशू बाद झाल्यानंतर आपण पाहतोय मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू कोण असेल तर सरावली एक्सप्रेस म्हणून जाणला जाणारा अंकेश गरत आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश गरतच्या सोबत जॉईंट झालाय. इथून पाहायला मिळालं अंकेशची कामगिरी खूप चांगली होती मागच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील कशा पद्धतीची कामगिरी करेल, परंतु मुळीच जर पाहिलं तर या ठिकाणी वेळीत ब्रेक थ्रू मिळवून दिला राजने. कुठेतरी प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये दिव्यांशू बाद झाला. यावेळेस पाहतोय चांगला चेंडू आहे. अगदी जर पाहिलं तर बॅट पासनं थोडासा लांब, थोडीशी गती दिली आणि त्यानंतर पाहिलं तर चेंडूला टॉटच्या स्वरूपाने पाठवलंय सरळ सुशांत वजेकडे. इथून जर पाहिलं तर कुठलीही रन्स येणार नाहीये षटकातील. आपण पाहतोय अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळून काढलाय प्रणय पाटील. चेंडूला जर पाहिलं तर तिथे पकडण्याचा प्रयत्न, सिंगलचं कन्वर्ट डबल मध्ये आपल्याला करताना पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण करतील आणि दुहेरी धावाने जर पाहिलं तर धावसंख्या फळकावर लागली जाईल. तब्बल 32 रन्स, 32 धावा. एक गडीच्या मोबदल्यात 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 16च्या सरासरीने संघ खेळतोय तो म्हणजे फ्रेंड सरावली संघ. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 2 षटकामध्ये अगदी धावा तर लय लूटपणे इथे जमवल्या गेल्या. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दीपेशची बॅटिंग आपण पाहिली, ज्याने 7 मध्ये 17 बनवल्या. दिव्यांशूने देखील चांगली बॅटिंग केली मी म्हणेन. दिव्यांशूच्या बॅट मधून एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 4 मध्ये 6 मध्ये 11 धावा त्यांनी बनवल्या. खूप चांगले एक चौकार, एक षटकारच्या मदतीने या धावा त्यांनी
चांगल्या बनवल्या मी म्हणेन. इथून आपण पाहतोय गौतम गोरू गोलंदाजी ट्रॅकवर, मागच्या मॅचचा हिरो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याला चांगली गोलंदाजी दर्शवली होती, 2 षटक हाताळले होते, 8 डावा देऊन गडी बाद केले होते. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू आहे. अगदी जर पाहिलं तर निशांत चेंडू वर येतोय, चेंडूला पकडतोय, तोपर्यंत रन्स मात्र इथे घेतली जाईल. सिंगल, या सिंगलच्या मदतीने धाबा 1 ने वाढली जाईल. 33 रन्स 33 धाबा. जाणीव आहे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने रन्स घेतल्या गेल्या, इथून कमबॅक करायचं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील तेच केलं होतं, तेच या मॅच मध्ये देखील करता येईल का हा प्रश्न आहे, पण उत्तर सध्या तरी यस होतोय. आणि त्यामुळे जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट आतापर्यंत VM11 उमरोळी संघाकडे ज्या पद्धतीने थोडंसं कमबॅक करण्याचा विचार केलाय आणि कमबॅक होतोय. 34 धावा झाल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय यावेळेचा तिसरा चेंडू असेल गौतम याचा. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला जर पाहिलं तर फिरवण्याची ताकद ठेवतोय. अगदी जर पाहिलं तर समोरून फिरवला जातोय चेंडू, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर दीपेश आणि अंकेश खेळताना जर पाहिलं तर दीपेश यावेळेस आपण पाहतोय ऑनसाइड रिजनला मारण्याचा प्रयत्न केला, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू डॉटच्या स्वरूपात येताना. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 34 या आकड्यावर आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कटर गोलंदाजी इथून मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने अगदी लक्ष एकच ठेवला जातोय की कशा पद्धतीने फलंदाजाला बीट केलं जाईल, कोणता चेंडू टाकल्यानंतर फलंदाज बीट होईल, हा एक लक्ष नक्कीच गौतम गोरूचा राहिलाय. चांगली गोलंदाजी केली या पूर्ण जर पाहिलं तर त्याच्या इनिंग मध्ये. आतापर्यंत त्यांनी आज जर पाहिलं तर या मैदानावर 3रं षटक असेल त्याच्या स्पेल मधला. पुन्हा एकदा तो चित्र इथे दीपेश कडेकडेने मारण्याचा प्रयत्न करतोय, पण तो चेंडू ज्या पद्धतीने वळतोय दीपेशला चेंडू खेळताना अडचण निर्माण होते, आणि तीच अडचण इथे नक्कीच अंकेश दर्शवतोय की तुला काय करायचंय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू ज्या पद्धतीने बीट केलाय आतापर्यंतचे 3 सलग चेंडू जे आहेत ते बीट करताना 5 चेंडूचा खेळ झालाय, आणि 5 चेंडू मध्ये फक्त धावा दिल्यात 2. खूप चांगली गोलंदाजी, खूप कमबॅकिंग गोलंदाजी असं मी म्हणेन. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, तिथे मात्र राज थोडासा चकवा दिला होता चेंडूने, परंतु बॉडी बॅलन्स केली आणि चेंडूला इथे थांबवण्यामध्ये यश प्राप्त केलं. चेंडूवर मिळतील जर पाहिलं तर सिंगल रन्स, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 35 धावा. या षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर फक्त 3 धावा आल्या. खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं गेलं. मी म्हणेन कमबॅकिंग षटक कोणाला म्हणायचं तर अगदी ह्या षटकाला, अगदी 3ऱ्या षटकाला कमबॅकिंग षटक म्हणून नक्कीच पाहिलं गेलं. 35 रन्स ऑन दी बोर्ड 1 गडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय कुठेतरी असं वाटलं होतं दीपेश ने बॅटचा फेस ओपन केला होता पहिल्या ओव्हर मध्ये, आणि लांबवर लांब षटकार मारण्याची क्षमता ठेवली होती. यानंतर आपण पाहिलं 3ऱ्या षटकामध्ये कुठेतरी जे बॉल डॉट केले गेले, आणि विचार करत होता की कशा पद्धतीने ह्या चेंडूला खेळावं. थोडंसं विचलित परिस्थितीमध्ये नक्कीच टाकलं गेलं. चांगली गोलंदाजी झाली. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा राज पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पाहतोय पहिल्या चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही चेंडू पर्यंत, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर तब्बल रन्स मिळतील 2, आणि दुहेरी नावाने धावसंख्या जर पाहिली तर 37 रन्स. बराच काळ चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय सीमारेषे जवळ असताना तिन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहिले. प्रथमेश होता, त्यानंतर चिन्मय, आणि 3ऱ्या बाजूला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी प्रणय पाटील. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू सोडणार नाही. दीपेश अगदी चांगला फटका मारण्याचा प्रयत्नात होता, पण तो चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल्स व्हायला हवा होता दीपेशला देखील थोडंसं अचंबित केलं या चेंडूने. फटका परफेक्ट होता, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला नाही, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चिन्मयच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय, आणि इथे आणखीन एक विकेट मिळवतोय. गडी बाद.
इथून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवले राज पाटील यांनी. दुसरे षटक चालू आहे त्याचं स्पेलचं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. जर पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर चिन्मय बंटी आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस थोडंसं बॅकफुटला गेले होते आणि खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण तो चेंडू तोपर्यंत निघून गेला. मी म्हणेन चेतन पाटीलच्या हातामध्ये. धावा थांबवल्या आहेत या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, परंतु हा चेंडू खेळण्यासाठी चिन्मय त्या पद्धतीने तयार नव्हता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू डॉट देखील फेकतोय. अंकितची साथ आहे, परंतु चिन्मयला अजूनही जर पाहिलं तर लय सापडली नाही. चिन्मय देखील एक अटॅकिंग फलंदाज आहे. नेहमीच जर पाहिलं तर मोठे वटके मारण्यासाठी क्षमता ठेवतोय तो. यावेळेस उडवलाय चेंडूला आणि सरळ चिन्मयच्या पुन्हा एकदा हातामध्ये. चेंडू गेला नाही असंच मी म्हणेन. चिन्मय या ठिकाणी देखील दीपेश सारखा थोडासा अचंबित होता ना की परफेक्ट शॉट होता, परंतु हा शॉट जो आहे तो आपण पाहतोय जो जायला हवा होता तितकासा गेला नाही आणि त्यामुळे जर पाहिलं तर विकेट देखील आलाय. गडी बाद. इथून पाहतोय चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत आणि सरावली संघासाठी जर विचार केला तर जे 2 फलंदाज बाद झाले, अगदी क्षमता ठेवली होती षटकाराची. षटकार देखील ज्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीने बॅटला कनेक्ट झाला होता चेंडू, परंतु चेंडू ट्रॅव्हल्स होताना आपण पाहिलं तितकंसं ट्रॅव्हल झाला नाही आणि चेंडू खाली सुंदर झेल, अगदी दोन्ही झेल जर पाहिले तर चिन्मयच्या हातामध्ये जाऊन थांबले गेले. राजला मिळते सफलता. आतापर्यंत जर पाहिले तर या ओव्हरमध्ये 2च धावा, 2 गडी बाद केल्यात, 2 चेंडू डॉट टाकल्यात. शेवटचे चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. हा चेंडू हवेत आहे. प्रथम ओहो, या चेंडूला जर पाहिलं तर थांबवण्याचा विचार केला होता, परंतु चेंडू निघून गेलाय. अगदी सीमा रेषेपार येतोय षटकार. 6 धावा. प्रयत्न तर चांगले या ठिकाणी नक्कीच राहिले. मी म्हणेन प्रथमेशचे देखील या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 विकेट जरूर आले राजच्या स्पेलमधून आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 8 धावा आल्या. एकंदरीत धावांचा जर विचार केला 2 षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्या. अनिकेतच्या स्पेलमधून आपण पाहतोय एका ओव्हरीमध्ये 20 धावा आल्या होत्या. तर गोरू आतापर्यंत सफल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांना एकदा पुन्हा आणलं जातं गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 1 ओव्हर कंप्लीट केली, 3च धावा दिल्या. खूप चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी त्यांनी केले. इथून पुन्हा एकदा त्याच्यावर भरोसा दाखवलाय की हा षटक जो आहे आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वा षटक टाकण्यासाठी. इथून पाहतोय पुन्हा एकदा थोडस फिरवलंय चेंडूला, खूप चांगल्या पद्धतीने फिरवण्याची क्षमता ठेवतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज या मैदानावर अगदी सक्षम गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय गोलंदाजी इथून दर्शवली जाते. गौतम गोरू षटक संपण्यासाठी जर पाहिलं तर इथून जी अवधी आहे ती 6 मिनिटांची अवधी अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय जो दिलेला टायमिंग आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू आहे. इथून जर पाहिलं तर अगदी पायात चेंडू टाकला होता. प्रथम चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय, चांगली फिल्डिंग दर्शवली तिथे. सिंगलच रन्स येईल. अंकेशला देखील थांबवण्याचं काम इथे गोलंदाजांनी केलंय, कारण अंकेश कडे देखील एक मोठी क्षमता आहे. त्यानंतर भूषण एक हार्ड हिटर फलंदाज सरावली संघामधून नेहमीच आपण पाहतोय. हे जे फलंदाज आहे हे अगदी आपण पाहतोय कोणत्याही चेंडूवर मोठे फटके मारू शकतायत, क्षमता ठेवतायत, परंतु त्यांना थांबवण्याचं काम केलंय.
पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथे मात्र आपण पाहतोय राज चेंडूला पकडेल, फेकेल, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच रन. चांगली थ्रो पाहायला मिळाली. राज आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग सजवली, त्यांनी फिल्डिंग केली मी म्हणेन. धावसंख्या 45 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. इथून पुढचा चेंडू यावेळेस जर पाहिलं तर सरळ आडव्या बॅटने सरळ फटका मारलाय आणि चेंडू पाठवलाय अगदी समोरच्या दिशेने येतोय षटकार. 6 धावा. धावसंख्या 6 ने 51 रन्स, 51 धावा झाल्यात. मी म्हटलं होतं अंकेश आणि भूषण जो कोणत्याही चेंडूवर मोठा फटका मारण्याची क्षमता ठेवतोय. इथून मात्र पाहिलं थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. या चेंडूला कसा खेळायचा ते मात्र आडव्या बॅटने ताकद वापरली आणि ताकद सोबत नजाकत देखील खूप चांगल्या पद्धतीची होती. इथून मारलाय षटकार. 51 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा खोदून काढायचा होता चेंडूला. चांगला चेंडू, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अंकेशला देखील या चेंडूवर मोठा फटका मारताना थांबवलाय. धावसंख्या जर पाहिली तर 51 धावा आपण पाहतोय. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू. इथून जर पाहिलं तर अनिकेत येतोय चेंडूवर. थोडंसं पंबल पाहायला मिळालं. पंबलचं रूपांतर काय तर अगदी 2 धावेमध्ये डबल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि ओव्हरची होतील समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5 कंप्लीट होत आहेत आणि 5 षटकांच्या अखेरीस 53 रन्स, 53 धावा लागले जात आहेत. इथून पाहतोय शेवटचा षटक असेल. यावेळेस फुलटो चेंडू आहे. फुलटो चेंडू जर पाहिलं तर इथे सोडणार नाहीये. नोचा कॉल देखील येतोय, म्हणजे सोने पे सुहागा हेच म्हटलं जाईल. नो देखील आलाय, चौकार देखील आलाय. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 5 धावा या ठिकाणी मोजल्या जातील. शिबू राऊत आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वर. षटक क्रमांक जर पाहिलं तर अगदी शेवटचा आणि अंतिम आहे, परंतु सरावलीच्या कॅम्यामध्ये थोडंसं खुशीचं वातावरण आहे. कारण की पहिल्या चेंडूवर नो चेंडू आणि नो चेंडूवर चौकार आला. यानंतर आपण पाहतोय फ्री हिटचा कॉल पंचांनी केलाय. चांगला चेंडू आहे, थोडासा कोलवर टप्प्याचा चेंडू चिन्मयकडे जातोय. चेंडू 1 रन तर कंप्लीट केलंय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. तिथे मात्र जर पाहिले तर एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 59 धावा या लागल्या जात आहेत. त्यावेळेस उडवलाय चेंडूला अंकेश गरत, ज्याच्याकडे ताकद आहे, टायमिंग आहे आणि बेमिसाल या ठिकाणी वापरलं गेलाय.
चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये षटकारासाठी 6 धावा. इथून जर पाहिलं तर षटकार आलाय. एकंदरीत आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 12 धावा खर्चीकरण करताना शिबू राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 65 रन्स. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं 69 धावा जमावल्या होत्या. 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. त्या धावा इझिली डन केल्या मी म्हणेन. पण यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा तोच लक्ष होतोय की काय. शिबू पुन्हा एकदा पायातला चेंडू इथे कोदून काढलाय. राज या चेंडूवर जातोय. पूर्णपणे नजर ठेवली या चेंडूवर आणि चेंडू पर्यंत पोहोचले गेले. यावेळेस येईल विकेट. गडी बाद. इथून जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय गडी बाद केलाय. मिस्टर अंकेश बॅक टू द डगआउटला जाताना आपण पाहतोय अगदी पायामध्ये टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बराच काळ हवेत आणि त्यानंतर राजने घेतलेला एक सुरक्षित कॅच आपल्याला पाहायला मिळाला. त्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर 65 रन्स, 65 धावा आल्यात. इथून आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिला तर उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. इथून पाहतोय आतेश राऊत एक फलंदाज जर पाहिलं तर महत्वपूर्ण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतेश आल्या आल्या जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय लेग बाईटच्या रूपाने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर प्रॉपरली बॅट लागली नाही. त्याचमुळे जर पाहिलं तर लेग बाईटच्या रूपाने 1 रन्स या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 66 रन्स. पुन्हा एकदा भूषण हा चेंडू पाहतोय, खेळतोय लेग साइडच्या दिशेने. हा चेंडू होता आणि यावेळेस जर पाहिलं तर सॅक्रिफाईस करावा लागेल. वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 67 धावा झाल्यात. गडी मात्र बाद झाल्यात ते म्हणजे 5. इथून पाहतोय 67 धावा स्कोर कार्ड वर लागले गेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परागला आणलं गेलंय. आतेश सोबत आपल्याला पाहायला मिळतोय पराग. आतेश साठी हा चेंडू असेल. अगदी जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 4 झालाय. इथून आतेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रथम चुकी करणार नाहीये. यावेळेस उंच जास्त होता चेंडू, लांबी कमी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली राहिला आणि एक झेल टिपण्यात यश प्राप्त झालं. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर विकेट मिळवतोय. धावसंख्या अजूनही 67 धावांवर स्थिरावलेली आहे. 6 गडी बाद झाले आहेत सरावली संघाचे. 5.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चैतन्य. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि चैतन्य आलाय फलंदाजीसाठी.
यावेळेस उडवलाय चेंडू परंतु सरळ प्रथमच्या हातामध्ये आणि प्रथमेश इथे चुकी करणार नाही. आणखीन एक विकेट मिळवतोय. गडी बाद होईल. धावसंख्या जर पाहिली तर 67 धावांवर इथे मात्र पारी संपली जाते. एक इनिंग संपली जाते आणि जिंकण्यासाठीचं लक्ष जे आहे ते 68 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोळी संघ ज्या पद्धतीने खेळला पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय हळूहळू षटकाने जर पाहिलं तर पुढच्याच दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय गोरूने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅकिंग करत अगदी जर पाहिलं तर फक्त 3 धावा दिल्या गेल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर राज आला आणि राजने जर पाहिलं तर तब्बल धावा खर्च केल्या. एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच एकंदरीत 2 स्पेल मध्ये 20 रन देऊन त्यांनी 3 विकेट घेतले गेले. चांगला स्पेल राहिला आणि शिबू ज्यांनी शेवटचे षटक हाताळलं. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या नावावर असताना एक चांगली इनिंग पाहायला मिळाली जी सरावली संघाची बॅटिंग आपण पाहिली. फ्रेंड्स सरावली संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर VM11 उमरोळी संघ. यावेळेस इनिंग इथे ब्रेक होईल आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक आणि एक इनिंग ब्रेक नंतर खेळ सुरू होईल. जाऊया छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतायत युवा सेना चषक 2025 हे देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. उद्या मात्र अंतिम दिवस असेल या टुर्नामेंटचा. पुन्हा एकदा नवीन टुर्नामेंट आपल्या भेटीला याच मैदानावर जर पाहिलं तर अगदी रात्रंदिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं आयोजन नियोजन त्यांनी देखील आपण पाहतोय जी तयारी केली दिसते. इथून आपण पाहतोय मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होईल. अगदी 2 पंच आमचे पाहतायत जे मैदानाचा ताबा घेत असताना क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. सरावली संघ आपण पाहतोय. फ्रेंड्स सरावली संघ ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये आहे चांगली बॅटिंग दर्शवली. दीपेशने देखील चांगली बॅटिंग दर्शवली. मेमणेनं त्यानंतर अंकेशने देखील चांगली बॅटिंग. दिव्यांशूची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर अगदी 6 षटक म्हणजेच जे 36 चेंडू खेळले गेले आणि 36 चेंडूमध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर तब्बल 67 धावा जमवल्या गेल्या. 68 धावांचं लक्ष ठेवला गेलाय. मागच्या मॅच मध्ये उमरोळी संघ ज्या पद्धतीने खेळत होता 70 धावांचं लक्ष आणि 70 धावांचं लक्ष पूर्ण केलं. याही वेळेस आपण पाहतोय ती जिम्मेदारीने पुन्हा एकदा उतरावं लागेल.
त्यावेळेस नक्कीच यंग एजवर दांडी होती. यावेळेस आपण पाहतोय संघ असेल फ्रेंड सरावली संघ. इथून पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकेश गरज सरावली एक्सप्रेस. यस सर. चेंडू द्यायचा आहे. लाईट बंद करायची. ओके. जी कार आहे 6662 प्लीज कार आपण लाईट हेडलाईट आहे ती बंद करायची आहे. इथून पाहतोय आपण मॅच स्टार्ट होईल जिथे आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सज्ज असताना निशांत एका बाजूला दुसऱ्या बाजूला सुशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सरावली एक्सप्रेस अंकेश घरत आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. 68 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य कसं या ठिकाणी पूर्ण करेल की थांबवलं जाईल हे पाहण्यासाठी नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा युवासेना चषक 2025. पहिला चेंडू जर पाहिला तर इथून आपण पाहतोय निघून गेलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जर पाहिलं तर थोडस लेट शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झाला. निशांत याचा चेंडू निघून गेलाय आणि यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय जर पाहिलं तर विकेट किपर म्हणून कार्य करत असताना जयेशला आपण पाहतोय एक चांगला विकेट किपर. इथून पाहतोय स्टेप आउट केलाय चेंडूला खेळलाय परंतु दीपेश गरत त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडतोय. अगदी सिनियर खेळाडू आहे. आतेश म्हणा, दीपेश म्हणा, जयेश म्हणा हे सिनियर खेळाडू जे आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून नेहमीच त्यांना पाहिलं गेलंय. पहिलाच चेंडू ज्या पद्धतीने टाकला होता दुसरा चेंडू देखील 2 रन्स घेतले गेले. इथून रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून जातोय. सरळ जयेशच्या हातामध्ये थांबतोय. रन्स येणार नाहीये. इथून पाहतोय पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. दीपेश अगदी जवळ होता चेंडू. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवलं परंतु थोडस शोधण्याच्या प्रयत्नात 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले गेले. मैदानामध्ये चेंडू नक्कीच थांबवला होता परंतु चेंडू पर्यंत नजरा ज्या होत्या त्या हटवल्या होत्या. इथून 2 धावा आल्या. दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावर. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय जबरदस्त फटका येईल 6 धावांसाठी. ही ताकद वापरली आणि सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी आडव्या बॅटने प्रहार केला गेला. पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मधून पाहू शकतायत ज्या पद्धतीने चेंडूला अगदी समोरच्या दिशेने खेळला होता. आडव्या बॅटने प्रहार केला आणि प्रहार इतका भारी होता की सरळ सीमारेषेपा षटकारासाठी 6 धावा आल्यात आणि 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 10 धावा लगावल्या गेल्यात. इथून आपण पाहतोय स्कोर कार्डवर आणखीन धावा या ठिकाणी वाढली जाईल. एकेची धावेची रूपांतर जर पाहिलं तर दुहेरी धाव्यामध्ये करताना काही रनिंग आहे. अगदी नजरेचा खेळ मी म्हणेन ज्या पद्धतीने 2 फलंदाजांनी वापरला, इशारा केला आणि इथून जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर नक्कीच मिळवल्या 2 धावा. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 12 धावा स्कोर कार्डवर. कोणताही लॉस नाहीये.
हाताळलं गेलं. आपण पाहतोय अंकेश सरावली एक्सप्रेस म्हणून जाणला जातोय, परंतु त्याच्या विरोधात आपण पाहतोय एक षटकार आणि एकंदरीत धावसंख्येचा जर विचार केला तर धावा 12 बनवल्या. दीपेश गरत येतोय गोलंदाजी ट्रॅकवर, एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, क्षमता ठेवतोय दीपेश एक चांगली गोलंदाजी टाकण्यासाठी. SPL स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. कारण की सरावली प्रीमियर लीग म्हटली तर दीपेशचा बोलबाला असतो नेहमीच. आपण पाहतोय ॲज अ सिनियर खेळाडू म्हणून नेहमीच चर्चेत राहिलेला हा खेळाडू आपण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पण दुसऱ्याच बाजूस जर पाहिलं तर सुशांत वजे आहे. नक्कीच उत्कर्ष म्हटल्याप्रमाणे ऑल इंडिया आयकॉन ची पदवी दिली गेली त्याला. आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु UPL मध्ये खूप चांगला खेळला होता. सिरीज मानकरी या ठिकाणी नक्कीच त्याने देखील मिळवली होती. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी कामगिरी राहील यावेळेस. स्टेप आउट करून चेंडूला खेळलाय, परंतु यावेळेस बंटी आहे खाली, कुठलीही चुकी करणार नाहीये आणि पकडलाय झेल गडी बाद. इथून जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय सुशांत पहिला चेंडू म्हणजेच गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळाला. या ठिकाणी गडी बाद होताना अगदी शून्याचा चष्मा नक्कीच घालून मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील, ज्याची चर्चा राहिली या टुर्नामेंट मध्ये देखील. आपण पाहतोय एक गुड फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे दीपेश गरत ज्याची चर्चा नेहमीच असते, याही वेळेला आपण पाहतोय ती चर्चा झाली. कारण की सरावलीच्या खेळामध्ये थोडंसं खुशीचं वातावरण दीपेश आल्यानंतर झालं. दीपेश आल्या आल्या पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर त्याच्या विरोधात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. हा प्रयत्न फसला आणि सरळ चिन्मय म्हणजेच बंटीच्या हातामध्ये चेंडू थांबला गेला. विकेट या ठिकाणी नक्कीच मिळवलाय मी म्हणेन. इथून पाहतोय चेतनसाठी असेल दीपेश गरत कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. पकडायचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार 4. मुरली बनाम जर पाहिलं तर फ्रेंड्स सरावली आज सामना, आणि ज्यामध्ये 50 धावा अगदी चेतनच्या बॅट मधून आल्या होत्या. यावेळेस समोरच्या दिशेने इथे मात्र आपण पाहतोय दीपेश कडे चान्स होता, परंतु वेगवान चेंडू. या मुवमेंटला जर पाहिलं तर कोणताही गोलंदाज इथून याच परिस्थितीमध्ये असतो. कधी कधी हे कॅच जे आहेत ते चिपकले जात आहेत. यावेळेस दीपेशने चांगला प्रयत्न केला होता समोरच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण तितकाच वेगाने चेंडू नक्कीच मारला होता चेतन पाटीलने. इथे यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. त्याला फक्त जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये टॅपचा फटका जसा सजवला जातोय तोच टॅपचा फटका चेतन पाटीलने खेळला. अंडरआर्म देखील चांगला खेळतोय चेतन पाटील. अगदी संघ जर पाहिलं तर साई एकता बिरवाडी संघामधून जेव्हा जेव्हा आपण त्याला पाहतोय एक चांगला बॅटर, एक चांगला फिल्डर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहतोय. परंतु आता यावेळेस आपण पाहतोय आपल्या घरच्या संघासोबत जर पाहिलं तर उमरोई संघासोबत खेळताना धावसंख्या जर पाहिली तर 17 आतापर्यंत थांबवून ठेवले. चांगले षटक वापरले आतापर्यंत जर पाहिलं तर दीपेशने, ज्यांनी 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद देखील केलाय. इथून पाहतोय फटका तर उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करतोय. इथे झेल सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर नक्कीच आपण पाहतोय निशांत वनमाळी सारख्या एक घातक फलंदाजाचा झेल या ठिकाणी सोडला जातोय. ही चुकी आहे मी म्हणेन. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरोसा ठेवला जातोय जो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि
आदित्यला ठेवलं होतं, पूर्णपणे भरोसेचा खेळाडू, परंतु यावेळेस झाले चुकी त्याच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू ऑन साइड रिजन मध्ये खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला पराग पकडतोय. पराग एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे देखील आपण पाहतोय. हे 3 क्षेत्ररक्षक आहेत, पराग आहेत, भूषण आहे, त्यानंतर आदित्य. यांना नक्कीच सिलेक्ट केलेला आहे की हे चांगले दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडून काही चुका होत नाही आणि त्यासाठी जर पाहिलं तर त्यांना इनफिल्डच्या बाहेर ठेवलं जातंय. परंतु यावेळेस थोडीशी चूक घडली असं मी म्हणेन. जीवनदान दिलं, धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर लागली जाते. 19 धावा 1 गडीच्या मोबदल्यात 2 षटक कंप्लीट झालेत. येणारे चेंडू जर पाहिले तर 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असेल. नोंद ठेवा, 2 षटक तुम्ही 10 मिनिटांमध्ये पूर्ण केल्यात. येणारे जर पाहिलं तर नक्कीच जी 15 मिनिटं असतील ही पूर्ण 3 षटक हाताळण्यासाठी त्याचा देखील नक्कीच विचार करावा. 19 धावा झाल्यात, 1 गडी बाद, 2 षटक कंप्लीट झाले. तिसरे षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा अंकिश गरत. यावेळेस उडवलाय चेंडूला. जितका गतीने चेंडू टाकला तितक्याच वेगाने बॅट फिरवली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये षटकारासाठी. 6 धावा. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय मिस्टर चेतन पाटीलने. थँक्यू व्हेरी मच. इथून पार्किंग प्लॉट दाखवला जातोय. ज्या पद्धतीने चेंडूला मारलं गेलं, जबरदस्त अटॅक केला. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर आता मात्र थोडा वेगाने आणखीन वेग वाढवलाय मी म्हणेन. खांद्याचा पुरेपूर उपयोग करत चेंडूला जर पाहिला तर थोडीशी इथे टप्पा बदलला गेला, थोडासा मागे ठेवलं आणि त्यानंतर पाहिलं तर एक वाईड यॉर्कर जसा चेंडू आहे त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 25 धावा. इथून पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर चेतन पाटील सोडणार नाही हा नारा लगावला जातोय. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार आणि पुन्हा एकदा पार्किंग प्लॉट दाखवतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. इथून पाहतोय अटॅक तर केलाय. 3 चेंडू झालेत, 3 मध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर 2 मोठे फटके चेतन पाटीलने घेतले जिम्मेदारी. पहिल्या मॅच मध्ये निशांत वनमाळीने घेतली होती, यावेळेस आपण पाहतोय चेतन पाटीलने घेतले. धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु अंकिश देखील म्हणतोय मी देखील सरावली गावचा एक चांगला गोलंदाज का म्हणून मला ओळखलं जात आहे. त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आणि सरळ चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांवर आदळला जातोय. गडी बाद होईल. चेतन पाटील एक मोठा गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला जाईल. थँक्यू. अगदी पहिल्या दिवसापासून जो बैलगाडा आहे तो सरळ रुळावर चालतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या टुर्नामेंट मध्ये चांगले उपक्रम राबवले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिन्मय तरे आलाय.
ज्यांनी एक शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर षटकार मारून मॅच संपवली होती. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला बॅटिंग नक्कीच दर्शवली होती त्यांनी. ताकद आहे त्याच्याकडे आणि तीच ताकद त्यांनी वापरली होती. यावेळेस आपण पाहतोय अंकिश आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू अंकिशचे झालेत, उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला आणि सक्षम राहिला त्यामध्ये अंकिश गरत. बचावक हा चेंडू असेल, कारण की ह्या चेंडूला तोड नाहीये. सर्वाधिक सुरक्षित चेंडू कोणता असेल तर हा चेंडू आपण पाहतोय, व्हाईट यॉर्कर चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र पंच या ठिकाणी वळतायत. पुन्हा एकदा सेम चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट साठी तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू नाहीये. फक्त नो साठी तुम्हाला रिव्ह्यू वापरता येईल, याची नोंद असावी. त्यानंतर एक रनआउट साठी आपण जो रिव्ह्यू आहे तो ठेवला गेलेला आहे. नक्की जी नियमावली आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी मागणी होईल. इथून मात्र आपण पाहतोय व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा. अंकिश जर पाहिलं तर 2 षटकार त्यानंतर विकेट मिळालं आणि आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीचा असेल. फटका या ठिकाणी सजवलाय. समोरच्या दिशेने भूषण आहे, चेंडूला अगदी पकडतोय. जोपर्यंत फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट होते. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 33 धावा स्कोर कार्डवर. 2 गडीच्या मोबदल्यात येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. चौथा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज दीपेशला प्राचारण केलंय मी म्हणेन. सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्या जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी गोलंदाजी हाताळताना अगदी 1 ओव्हरमध्ये 7 धावा आणि 1 गडी बाद केला होता. महत्वाचा गडी पहिल्या चेंडूवर बाद केला होता. त्यानंतर आपण पाहतोय यावेळेस अगदी चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पुन्हा एकदा पाठवलंय चिन्मयच्या बॅट मधून. हा देखील येतोय षटकार. 6 धावा. आज जर पाहिलं तर व्हीएम मुरळी संघ जर पाहिलं तर यावेळेस 6चा पाडा अगदी गिरवला जातोय. आणि आतापर्यंत मी नक्कीच चिराग तरेला विचारीन आणि आमचे प्रथमेश यांना देखील विचारीन की षटकार किती झालेत. तर नक्कीच प्रथमेश या ठिकाणी दर्शवत आहेत की अगदी या इनिंग मध्ये आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने मात्र षटकार या ठिकाणी लगावले गेले आहेत. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू या ठिकाणी चेंडूला खेळलाय, परंतु समोरच्या दिशेने आपण पाहतोय इथे रन्स घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिलं तर डायरेक्ट यष्टांवर लागला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स इथून मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमण, दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडस परिवर्तन केलं चेंडूमध्ये, गती परिवर्तन, आणि त्यानंतर पाहिलं तर मोठा फटका मारण्याच्या नादात सरळ स्टंपला चेंडू लागला गेला आणि त्यानंतर रन्स मिळणार नाही. अगदी जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 39 रन्स, 39 धावा आतापर्यंत झाल्यात. येणारे चेंडू 16 आणि 16 मध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा पाहिलं जाईल दीपेशचं हे महत्वाचं षटक आहे. इथून दीपेश जितक्या कमी धावा देईल तितका आपल्या संघासाठी अगदी सेफ झोन असेल. परंतु यावेळेस दांडी गुलमी म्हणेन अगदी शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग साइडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हे चुकीचं होतं. तेच मात्र दर्शवलं गेलं आणि सरळ दांड्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. दीपेश देखील दर्शवतोय की यावेळेस जागा दिली आणि मी मात्र तुझं विकेट घेतलंय. गडी बाद.
आलाय नवीन फलंदाज नक्कीच जी जिम्मेदारी आतापर्यंत चेतन पाटीलने घेतली होती. चेतन पाटील बाद झाला, त्यानंतर चिन्मयने एक षटकार दाखवला, त्यानंतर तोही बाद झाला आणि आता मात्र प्रणय पाटील आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर फलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळते. निशांत 7 चेंडू खेळलाय, 13 धावा त्याने देखील बनवल्यात. त्यावेळेस खोदून काढलाय चेंडूला, थोडस शफल झाला होता बाबू. आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. इथून 3 धावांची मागणी आहे आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. नक्कीच थोडस जर पाहिलं तर चकवा दिला होता चेंडूने. चैतन्याला वाटलं होतं की चेंडू जाईल त्याच्या उजव्या बाजूला, परंतु चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्याच्या नजरेस आला नाही आणि त्यानंतर जेव्हा नजरेस आला तेव्हा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चेंडूवर धाबा नक्कीच येतील 3. 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42 धाबा. इथून येणारे 14 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. 14 मध्ये 26. यावेळेस फटका तर तितका पॉवरफुल नव्हता, परंतु परागकडे चेंडू जाईल. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवेल पराग. इथून मात्र फक्त आणि फक्त सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढेल. 43 धाबा. 13 मध्ये 25 हे समीकरण आहे. या ओव्हरचं जर पाहिलं तर अगदी शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. दीपेश चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रॉपरली फटका नाहीये. जो ताकद जी फटक्यामध्ये ताकद वापरली ती कुठेतरी कमी पडली असं मी म्हणेन. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 44 धावा. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या 24 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता असेल. इथून पाहतोय आपण 12 मध्ये 24, आता झाले 44. 3 गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि 4 षटक कंप्लीट करत असताना जो टायमिंग वापरलाय तो आहे 20 मिनिटं आणि 50 सेकंद. आले तुफान किती मिनिटं अजूनही बाकी आहेत हा षटक हाताळण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला घाई करावी लागेल. अन्यथा एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 38 सर्कल मध्ये नक्कीच ठेवावा लागेल. यावेळेस प्रणय पाटील आक्रमण तर केलाय आणि केलाय परतच्या डोक्यावरून. येतोय षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. प्रणय पाटील यावेळेस आपण पाहतोय त्याने देखील थोडीशी धाडस केले, कारण की क्षमता ठेवतोय प्रणय पाटील. खूप चांगल्या पद्धतीने बॅट्समन आपण प्रणय पाटीलला पाहतोय आणि यावेळेस देखील तेच केलंय, कारण की आता मात्र संघाला गरज आहे माझी आणि यावेळेस त्याने देखील दर्शवलंय की ही गरज मी पूर्ण करून दाखवीन. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आतिश ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलाय. इथून जर पाहिलं तर आतिशला 1-2 चेंडू डॉट टाकावेच लागणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलाय दीपेश गरत. त्यापुढे चेंडूवर येईल रन्स, मात्र सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाईल 51 रन्स. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 17 बनवायचे आहेत. इथून पाहतोय एक मोठा फटका उमरोळी संघाला जर पाहिलं तर सुसज्ज परिस्थितीमध्ये नक्कीच पोहोचवेल, परंतु जेवढे चेंडू डॉट येतील, सिंगल डबल येतील, तेवढे मात्र सरावली संघाला बेनिफिट असेल. यावेळेस सोडवलाय चेंडू. समोर क्षेत्ररक्षक इथे बंटी आपण पाहतोय. उलटा जज उलटा झेल खूप चांगल्या पद्धतीने घेतला गेलाय आणि विकेट मिळालाय. तो देखील कोणाचा तर नक्कीच निशांत वनमाळी या ठिकाणी बाद होईल. गडी बाद. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली. आशीर्वाद बाबांचा, आईची हाय पुण्याई. धावतात दोघं वाऱ्यावानी, फिका पडला घोडा. व्हायरल झाली आपली जोडी, देशात केलाय राडा. जोशात उडवीत धुरळा.
इथून आपण पाहतोय गौतम गोरू आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि जर पाहिलं तर आतिश ज्यांनी कमबॅक केलंय मी म्हणेन. ओहो, इथून चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे दीपेश चेंडू पर्यंत, पण तू चेंडूला अडवलाय मी म्हणेन. 2 धावा नक्कीच इथून टिपल्या जातील. दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 53 धावा. इथून चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं मी कौतुक करीन मी चिन्मयचं, ज्यांनी उलट जज आणि तो झेल खूप महत्वाचा झेल होता अगदी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आदित्य आहे त्या ठिकाणी. आणि इथून जर पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल. जबाबदारीने इथे मात्र जे कामगिरी दिले क्षेत्ररक्षण करण्याची ती इथे आता मात्र चोखपणे पार पाडली जाते. कारण की पहिल्याच अगदी ओव्हरमध्ये थोडीशी चुकी झाली होती आदित्याकडून, पण तू ही चुकी मी पूर्ण करीन, भरून दाखवीन, हेच मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतंय. संपेल आता. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय हा चेंडू टाकला गेला. नक्कीच बक्षीस या ठिकाणी लावलं होतं आतिशसाठी. आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर विकेटसाठी, परंतु ओव्हरची होते समाप्ती. आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते 55 धावा. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. इथे आतिशसाठी जर पाहिलं तर नक्कीच प्रोत्साहन वाढवण्याचं काम, ऊर्जा वाढवण्याचं काम सागर चव्हाण यांनी केलं होतं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे नक्कीच मेंबर्स आहेत. आणि खऱ्या अर्थानं ती टुर्नामेंट आपण कोण विसरेल. जबरदस्त टुर्नामेंट सरावली गावामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेटची ही टुर्नामेंट असते आणि त्यांच्याकडून सागर चव्हाणकडून इथे आतिशसाठी ऊर्जा उत्पन्न केली गेले. जर आतिशने झेल जरी टिपला तरी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. आतिश आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन रिजनला जिथे तैनात आहे. आणि इथून पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. प्रणय पाटील ज्यांनी एक षटकार नक्कीच आपल्या बॅट मधून खेळलाय. आतापर्यंत 5 मध्ये त्यांनी 12 बनवले आहेत, परंतु हे सर्व विसरून हे 6 चेंडू महत्वाचे आहेत. 6 मध्ये 13 बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाज मयंक आलाय, ज्याला ह्या 13 धावा वाचवायच्या आहेत. कोण कसं खेळेल हे पाहण्यासाठी ऐकत राहा, पाहत राहा. पहिला चेंडू यावेळेस जर पाहिलं तर थोडस फिरवलाय चेंडूला. इथून पंचांकडे लाऊड अपील केलंय आणि पंच या ठिकाणी नक्कीच काय घडलंय हे पाहण्यासाठी 2 पंच एकत्र येत आहेत. चर्चा होईल नक्कीच 2 पंचादरम्यान आपण पाहतोय. इथून डिसिजन अंपायर कडे असेल. जे काय असेल ते मात्र डिसिजन तुम्हाला मान्य करावं लागेल. यस, आउट आहे. फलंदाज या ठिकाणी बाद दिलेला आहे आपण पाहतोय. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलला जातोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. इथे जर पाहिलं तर फलंदाज झालाय वैभव पाटील विकी. मैदानाच्या आतमध्ये PM11 ज्या नावाने संघ उतरवला जातोय, स्वतः संघाचा संघ मालक म्हणून आपण पाहतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि 5 मध्ये 13 बनवायचे आहेत.
हॅलो ठीक हॅलो. तर चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. मयंक पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस फटका तर आलाय. दीपेश अगदी हातामध्ये चेंडूला. इथे मात्र उंजळ पूर्णपणे बंद केली. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू दीपेश कडे आला. कुठली चुकी नाही. आणि त्यानंतर पाहिलं तर वैभव पाटील विकेट देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहतोय आपण 2 चेंडूवर सलग 2 विकेट नक्कीच हासिल केलाय. विकेटच्या हॅट्रिक वर असेल. आणि आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर प्रथमेश 5वी हॅट्रिक. ही जर हॅट्रिक साध्य झाली तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत असताना अगदी मिनी कॅम्प्युटर आहे. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तडमॅन रिजन मध्ये जिथे आतिश चेंडूला इथे पकडण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. इथून मयंक ज्यांनी 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. मी म्हणेन नशिबाची चौकार पाहायला मिळाली. फटका तर इथून चांगला आलाय परंतु क्षेत्ररक्षक 2 अगदी चेंडू पर्यंत पोहोचले जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. जोपर्यंत रन्स या ठिकाणी कंप्लीट होईल 3 धावांची मागणी होती आणि 3री धाव पूर्ण करताना 3ऱ्या पंचांची मागणी देखील केली. इथून मात्र आपण पाहतोय अनिकेत बाद झालेला आहे. क्रॉस ज्या पद्धतीने झाला गेला आणि इथून आपण पाहतोय चेक केलं गेलं. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतायत. थ्रो केली गेली तेव्हा मात्र आपण पाहतोय इथून अनिकेत क्रॉस झाला होता पूर्णपणे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पाहायला मिळालं या ठिकाणी विकेट्स गेलाय. गौतम आहे गोरू फलंदाजीसाठी. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 2 मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 2 चेंडू मध्ये 7 धावा तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. 2 चेंडू 7 धावा. इथून हा चेंडू खूप महत्वाचा आहे. ओहो चेंडूला उडवलाय परंतु किती लांब यावेळेस येतोय षटकार. क्या बात आहे. यावेळेस षटकार आलाय आणि आता मात्र मॅच जी आहे ती इथे आपण पाहतोय 1 चेंडू आणि 1 धावेवर आहे. कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इथून 1 धाव तुम्हाला पूर्ण करावीच लागेल तरच जीत हासिल होईल. अगदी एंड मुमेंटला जर पाहिला तर गौतम गोरू ज्यांनी जबरदस्त फटका खेळलाय. अगदी जर पाहिला तर समोरच्या दिशेने हा षटकार आलाय. 6 धावा. क्या बात है. आज पहिली मॅच डेब्यू करतोय आणि पहिल्या मॅच मध्ये डेब्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गौतम गोरू ज्यांनी 1 मॅन ऑफ द मॅच घेतली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र आपण पाहतोय चांगली फलंदाजी करण्यासाठी इथे तयार आहे. आणि तयारीत असताना जर पाहिलं तर जो फटका खेळला गेला सेकंड लास्ट बॉलला स्वतःहून स्ट्राईक घेतली होती म्हणजे पूर्णपणे कॉन्फिडन्सली होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चौकार आलाय षटकार आलाय. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू. आता मात्र सरावली
संघ जर पाहिला तर फ्रेंड सरावली संघ एकत्रित आलाय आणि इथून मयंकला जे आहे ते कानमंत्र दिलं जात आहे. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. मॅच अगदी सुंदर परिस्थितीमध्ये दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी लढाऊ वृत्तीने आपल्याला पाहायला मिळतंय आणि काय मॅच बनले, जबरदस्त मॅच. प्रत्येक प्रेक्षकाला अगदी हवीहवीशी वाटणारी मॅच जर कोणती असेल तर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता, 2 मध्ये 7 धावा आवश्यकता असताना गोरूने केलेली कमाल, जबरदस्त फटका सजवला गेलाय. परंतु यावेळेस 1 रन्स हा खूप महत्वाचा आहे. कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि या चेंडूवर काय घडेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या परिस्थिती जी आहे आपण पाहतोय 1 मध्ये 1 बनवायचा आहे. फटका तर सजवलाय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर चौकार येतोय आणि हा सामना जो आहे तो इथे मात्र विनिंग करतोय गौतम गोरू. जबरदस्त फटका आणि सामना विन आणि मितेश पाटील यांच्याकडून गोरूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. जबरदस्त अर्थानं जर पाहिलं तर ही जिम्मेदारी घेतली गेली. डेब्यू करताना पहिलाच मॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि आर्यनच्या मैदानावर अगदी हिरो बनण्याचा चान्स आणि हिरो बनलाय. कारण की स्वतःहून स्ट्राईक घेणं ही खूप जबाबदारीने खेळण्यासारखं होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय जी जबाबदारी घेतली गेली आणि त्यावर जर पाहिलं तर अगदी 2 चेंडू मध्ये ज्या 10 धावा बनवले त्यांनी, खूप फायदेशीर. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने हा सामना काढलाय आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट गौतम गोरू ठरतोय पुन्हा एकदा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी ज्या परिस्थिती